तर सामाजिक भान जो काही मुद्दा डॉक्टर बाबासाहेब सांगितलं झालंय, म्हणजे त्यांचं एक तो अगदी अभ्यासनासारखा तो एक संशोधन आहे ते. तर त्याच्यामध्ये स्त्रियांना गुलाम बनवूनच कशी जाती व्यवस्था मजबूत केली जाते याच्याबद्दलचं महत्त्वाचं सिद्धांकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. मग तुम्हाला जातीअंतेचा जर लढा लढायचा असेल तर स्त्रियांची मुक्ती हा महत्त्वाची पायरी त्याच्यामध्ये आहे. आणि डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की स्त्री मुक्ती आणि जाती अंत हे बद्दल चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. रिपब्लिकन हा शब्द प्रयोग केला याच्यामध्ये आलेला आहे आणि तो फार महत्त्वाचा मला वाटतो. म्हणजे रिपब्लिकन म्हणजे त्याला राजकीय कुठलं तरी लहर आहे असं नाही आहे. ॲक्च्युली पर्सनलीच पॉलिटिकल, कोणीही माणूस पर्सनली असा विभक्त असा नसतो. त्याची प्रत्येक कृती ही राजकीय दृष्टिकोनातूनच असते. त्यामुळे आम्ही राजकारणात नाही वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक माणूस हा राजकीय ॲस्पिरेशन्सनी प्रभावित झालेलाच असतो. रिपब्लिकन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय अर्थ त्याचा अभिप्रेत होता. खरं तर रिपब्लिकन पक्षाचं जर कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जर वाचलं, मेमोरंडम जर त्याचं वाचलं, तर त्याच्यामध्ये एकूण सगळ्या समाजात याच्याबद्दलची चर्चा डॉक्टर आंबेडकरांनी केलेली आहे. कोड बिलाबद्दल जे काही निराशावादी दृष्टिकोन काँग्रेसने दाखवला, यामधून बाहेर पडून डॉक्टर आंबेडकरांना असं वाटलं की शेड्यूल कास्ट फेडरेशनचं रूपांतरण आता RPI मध्ये आपण केलं पाहिजे. पण 1956 सालीच डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झालेला आहे आणि मग त्यामुळं पुढची जी काही प्रक्रिया होणार होती त्याला कुठंतरी गती म्हणजे त्याला विरोध झालेला आपल्याला दिसतो. विरोध नाही म्हणजे तो कमी झालेला आपल्याला दिसतो तो स्पीड. पण रिपब्लिकन याचा अर्थ किंवा एकूण रिपब्लिकन पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन करताना त्यांनी ब्रॉड बेस तुमचा असला पाहिजे असं सांगितलं नाही. म्हणजे केवळ एका डिप्रेस क्लासेस म्हणजे केवळ अस्पृश्य समाज त्यांच्या समोर नव्हता, ही गोष्ट पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या व्यवस्थेनं पीडित जे कोणी आहेत त्या सगळ्यांचं संघटन या माध्यमातून करणं हे त्यांना अपेक्षित होतं. आणि कुठलाही भेदभाव विरहित समाज निर्मितीची प्रक्रियाकडे जाणं हे रिपब्लिकन पक्षाचं एक ध्येय असणार आहे, अशी ही मांडणी, तात्विक भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली होती. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं आपण बघतो की राजकीय आमचं जे प्रतिनिधित्व नाही ते प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं पाहिजे, यासाठी सुद्धा पक्ष बांधणी म्हणजे काम करेल अशा पद्धतीचा एक विश्वास डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केलेला होता. खरं तर 3 ऑक्टोबर 1957ला खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाचं जाहीर असं फॉर्मल एक इस्टॅब्लिशमेंट त्यावेळेला झाली आणि त्यामध्ये राजाभाऊ खोब्रागडे त्यांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे एकूण पक्ष बांधणी आणि एकूण जनमानसामध्ये रिपब्लिकनची एक छाप निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप सारं काम केलेलं आहे. आणि मग ह्या रिपब्लिकन अर्थ जर आपण घेतला त्याच्यामध्ये जन्मावर श्रेष्ठत्व तुमचं ठरत नाही. म्हणजे लोकशाहीमध्ये रिपब्लिक याला फार महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये जन्मानं कोणी श्रेष्ठ नाही तर तुमच्या कर्मानं तुम्ही श्रेष्ठ होऊ शकता, अशा पद्धतीची भूमिका एकूण या सगळ्या बाबासाहेबांच्या एकूण विचार किंवा त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये आपल्याला दिसते. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर या महामानवांचे विचार असतील, त्यांचे आचार असतील, त्यांचं आचरणसुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण आज सुद्धा आमचे धम्मबंधूंना म्हणत असतो तुम्ही असं करताय तसं करताय. खरं तर शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेत असू तर त्यांचे केवळ विचार सांगणे नाही तर त्यांच्या आचरण पण त्यांनी कशा पद्धतीचं केलं याच्यावर सुद्धा अवलोकन, याच्याबद्दलचं अवलोकन आपल्याला आपलं वाढवावं लागेल. आणि सच्चित पर्योदपणम येतन बुद्धानं शासन, म्हणजे सच्चित पर्योदपण म्हणजे काय करायचं आहे की माणूस म्हणून रोज रोज उन्नत होण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला घालणं ही त्याची प्रक्रिया आहे आणि ती आपण खऱ्या अर्थानं समजून घेतली पाहिजे. मनुस्मृती दहन दिवस हाच आमचा खरा स्त्रीमुक्ती दिन आहे, कारण याच दिवशी आम्हाला खऱ्या अर्थानं एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून मुक्त श्वास घेण्याचा एक अवकाश आम्हाला महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलेला आहे. त्यामुळं हा आमचा अस्मितेचा दिवस आहे, हा आमचा गौरवाचा दिवस आहे, तो विचार आपण केला पाहिजे मला असं वाटतं.